नमस्कार. तर आज आहे गटारी, त्यानिमित्त आपण बनवणार आहोत गावठी कोंबडा. त्यासाठी ते मी गावठी कोंबडा घेतलेला आहे. त्यात आपण मसाले टाकणार आहोत. इथे आगरी कोळी मसाला, धना पावडर, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे. पूर्ण यात मी टाकून घेते मसाले. यात आपण आलं लसूण पेस्ट टाकते मी 1 मोठा चम्मच. 1 चम्मच मीठ घालून घेते आणि चांगले मिक्स करून आपण मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवू. मसाले पूर्ण चिकनला लावून घेतलेले आहेत. आता हा चिकन आपण अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवू. मातीच्या भांड्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. त्यात आपण खडे मसाले घालून घेऊ. आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ. परतून घेते. यात उभा चिरलेला कांदा घालून घेते मी. कांदा चांगला मऊ शिजून घेऊ आपण. पूर्णपणे आता शिजलेला आहे, लालसर झालेला आहे. यात आता आपण मसाले घालून घेऊ. मसाल्यामध्ये मी हळद, आगरी कोळी मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. मसाले चांगले शिजवून घ्यायचे लावून. यात आता मसाल्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ. काळं वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही आता छान प्रकारे अशी शिजलेली आहे, वर तरी सुटलेली आहे. यात आता आपण घालून घेऊ मॅरिनेट केलेलं. चिकन आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मी मसाल्यामध्ये. गावठी कोंबड्याचं चिकन असल्यामुळे शिजायला थोडं वेळ लागते. त्याच्यामुळे आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. चिकन आता मिक्स करून झालेलं आहे. याच्यावर आपण झाकण ठेवू. 5 ते 10 मिनिटं चांगलं वाफेवर शिजवून घेऊ. 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. छानपैकी अशी वाफ आलेली आहे. चिकन थोडं शिजलेलं आहे. मिक्स करून घेऊ आपण. गावठी कोंबडा असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण यात गरम पाणी वापरणार आहोत. ते गरम पाणी घालून घेते. गरम पाणी घातल्यामुळे चिकन लवकर शिजते. पाणी घातलेलं आहे आपण. झाकण ठेवून 20 ते 30 मिनिटं आपण शिजवून घेऊ चांगलं चिकन. झाकण ठेवते. चिकन आपलं शिजलेलं आहे.
यात आपण मीठ घालून घेऊ. आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे 1 चमच. इथे मी अर्धा चमच मीठ घालतो. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. झणझणीत असा गावठी कोंबडा तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की घरी करून पहा. ह्या गटारीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, गावठी कोंबड्याचा रस्सा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपली व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघत असाल तर इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करायला विसरू नका.